वाराणसीमध्ये 19 वर्षांच्या तरुणीवर 7 दिवस सुमारे 23 जणांनी गँगरेप केल्याची धक्कादायक बाब काही दिवसांपूर्वी समोर आली आहे। मुलगी गायब झाल्यानंतरही आई-वडिलांनी तक्रार दाखल केली नव्हती। सुरुवातीला गँगरेपची दिसणारी ही घटना पुढे सेक्स रॅकेट असल्याचं समोर आलंय। मी हर्षदा परब, तुम्ही पाहताय हे मुंबई तकचं क्राईम स्टोरी सेगमेंट आहे। 29 मार्च पासून एक तरुणी बेपत्ता होती। 4 मार्चला कुटुंबियांनी ती बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली। त्यानंतर पोलिसांनी तिला कुटुंबियांना सुपूर्द केलं। आता पोलिसांनी सुपूर्द केलं अशी माहिती काही माध्यमांनी दिलेली आहे। मुलगी नशेच्या अवस्थेत होती ज्यावेळेस ती तिच्या घरी पोहोचली। त्यानंतर तिची प्रकृती ढासळायला लागली। नशेतून मुलगी बाहेर आल्यानंतर तिनं तिच्या कुटुंबियांना झालेली सर्व हकीकत सांगितली। 29 मार्चला मुलगी नेहमीप्रमाणे तिच्या कामावर गेली। संध्याकाळी काम संपवून घरी परतत असताना मुलीचा मित्र राज विश्वकर्मा तिला रस्त्यात भेटला। त्यानंतर त्यानं मुलीला फिरायला नेलं आणि तिथनं मग राजने या मुलीला पिशाच मोचन परिसरातल्या एका हुक्का बारमध्ये नेलं। तिथं इतर मुलं सुद्धा होती। यावेळी मुलीच्या पेयात काहीतरी मिसळलं गेलं। तो अंमली पदार्थ असावा असा सध्या संशय आहे, पण त्यानंतर मुलगी बेशुद्ध झाली। त्यानंतर सिगरा भागातल्या वेगवेगळ्या हॉटेलात नेऊन त्या मुलीवर आळीपाळीनं अनेकांनी गँगरेप केला। तसंच त्यावेळी व्हिडिओ सुद्धा काढले गेले। व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत त्यानंतर मुलीवर बलात्कार होतच राहिला। नवनवीन मुलांना फोन करून करून बोलवून त्या मुलीवर बलात्कार करण्यात आला। 30 मार्चला मुलगी जेव्हा शुद्धीत आली तेव्हा ती पुन्हा घरी यायला निघाली, तेव्हाही तिला व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्यावर बलात्कार करण्यात आला। त्यानंतर शहराबाहेर वेगवेगळ्या हॉटेलमध्ये नेत या मुलांनी या मुलीवर बलात्कार केल्याची तक्रार तिच्या वडिलांची आहे। अगदी मित्रांना बोलावून बोलावून तरुणीवर बलात्कार करण्यात आला आणि तिचे व्हिडिओ काढण्यात आले असं तिच्या वडिलांचं म्हणणं आहे। मुलीच्या पालकांचा आरोप आहे की मुलीचं अपहरण केल्यानंतर तिचा मोबाईल हिसकावून घेण्यात आला होता। त्यामुळे मुलीला कोणाशीही संपर्क साधता आला नाही। ज्या हॉटेलमध्ये मुलीला कोंडून ठेवलं होतं तिथं अंमली पदार्थ देऊन तिला बेशुद्ध करून ठेवलं जायचं आणि त्यानंतर गाडीत घालून एका हॉटेलमध्ये नेलं जायचं। अशाच पद्धतीनं एका हॉटेलमध्ये नेत असताना तिच्यावर बलात्कार करण्यात आला। त्यानंतर 3 एप्रिलच्या रात्री काही मुलांनी या मुलीला एका गाडीत घातलं आणि चालत्या गाडीत मुलीवर बलात्कार केला। तिच्या पालकांनी पोलिसांना ही माहिती दिली आहे। त्यानंतर त्या मुलांनी या मुलीला रस्त्यावर फेकलं आणि पळून गेले। मुलगी परत आल्यानंतर मग तिच्या कुटुंबियांनी घडलेल्या प्रकाराबाबत 4 एप्रिलला पोलिसात तक्रार दाखल केली, पण त्यावेळी गँगरेपची तक्रार दाखल करण्यात आली नव्हती। तर आजतकच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार 4 एप्रिलला ज्या दिवशी तक्रार दाखल झाली त्याच दिवशी मुलीला पोलिसांनी शोधून आणलं होतं आणि त्यानंतर 2 दिवसांनंतर पोलिसांकडे गँगरेपची तक्रार करण्यात आली। मुलगी गायब झाल्यानंतर लगेच कुटुंबियांनी तक्रार का दाखल केली नाही असा एक सवाल आहेच, पण त्याबद्दल काही माध्यमांना पीडित मुलीच्या कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार मुलगी कामानिमित्त 1-2 दिवस नेहमी घराबाहेर राहायची, हे तिचं रुटीन होतं। त्यामुळे पहिले 2 दिवस ती कामानिमित्त बाहेर गेली आहे असं वाटल्यानं तिच्या परत येण्याची कुटुंबियांनी वाट पाहिली, पण 3-4 दिवस उलटून गेल्यानंतरही जेव्हा ती परत आली नाही तेव्हा मग कुटुंबियांनी तिचा शोधाशोध सुरू केला आणि त्यानंतर मग ती बेपत्ता असल्याची तक्रार देण्याचा निर्णय घेतला। मुलीच्या वडिलांचा आरोप आहे की पोलिसांनी तक्रार घ्यायला सुद्धा उशीर केलाय। मुलीवर गँगरेप झाल्याची माहिती समोर आल्यानंतर पोलिसांनी आरोपींचा शोध घ्यायला सुरुवात केली। तेव्हा पोलिसांनी 24 तासात 33 ठिकाणी छापे टाकले। 100हून अधिक सीसीटीव्ही खंगाळले होते। सिगरा, केंट, लालपूर आणि लंका अशा 4 ठाण्याच्या पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला। आतापर्यंत सुमारे 9 जणांना पोलिसांनी अटक केलंय आणि इतर आरोपींचा सध्या पोलीस शोध घेत आहेत। त्यातलाच एक आरोपी आहे अनमोल गुप्ता। पोलिसांच्या चौकशीत अनमोल गुप्ता हा सेक्स रॅकेटचा मास्टरमाइंड असल्याचं समोर आलंय। त्याच्या कॅफे कॉन्टिनेंटलमध्येच त्यानं 15 जणांना या सेक्स रॅकेटचं एजंट बनवलं होतं। ही मुलं त्यांच्या संपर्कात येणाऱ्या मुलींना त्या कॅफेमध्ये घेऊन येत आणि त्यानंतर त्या मुलींवर रेप करून त्यांचे व्हिडिओ बनवत आणि मग त्या मुलींना सेक्स रॅकेटमध्ये अडकवलं जायचं। पीडित मुलगी ही अशीच फसली होती। 2018 मध्ये चाऊमिन पदार्थ विकणाऱ्या अनमोलनं नंतर एका शाळेशेजारी एक दुकान घेतलं आणि तिथं तो फास्ट फूड विकायला लागला। त्यानंतर मग त्याची प्रगती झाली। त्याने ओळखीच्या लोकांच्या मदतीनं एक हॉटेल सुरू केलं। जागा घेऊन हे हॉटेल सुरू केलं। त्याला त्याने कॅफे कॉन्टिनेंटल असं नाव सुद्धा दिलं। या कॅफेमध्ये हुक्का, दारू मिळायची। इथं मुलांना अफीम आणि हिरोईन सुद्धा दिली जायची। गरजेनुसार फिमेल वेटर पण सर्व्ह करायच्या। अनमोलचा धंदा ठीकठाक सुरू होता। काही दिवसातच मुली सुद्धा नशेची मागणी करण्यासाठी तिथं त्या कॅफेमध्ये येऊ लागल्या। तेव्हा मग अनमोलनं सेक्स रॅकेट सुरू करण्याचं प्लॅनिंग केलं। कॅफेत येणाऱ्या मुलांच्या मदतीनंच त्यानं या सगळ्याला सुरुवात केली। मुलांना आधी नशेची सवय लावली, त्यानंतर याच मुलांना हाताशी धरलं। कॅफेत येणाऱ्या नशेत असलेल्या मुलींचा वापर करता येईल ही आयडिया त्यानंच दिली। नशेसाठी येणारी मुलंच मग क्लायंट असतील
जातील असंही ठरलं. ही योजना यशस्वी झाली. सुरुवातीच्या घटनांमध्ये कोणीच तक्रार सुद्धा केली नाही. अगदी सुरुवातीला या अनमोल बरोबर 5 मुलं होती आणि त्यानंतर एक एक करत 15 जणांची टीम त्यानं तयार केली. मुलींना जाळ्यात फसवण्याचं प्लॅनिंग सुद्धा ठरलेलं होतं. गरजू आणि कमी वयाच्या मुलींना यासाठी टार्गेट करण्यात यायचं. आधी त्यांना नशेची सवय लावली जायची, त्यासाठी फ्री नशा सुद्धा दिला जायचा. त्या ॲडिक्ट झाल्यानंतर त्यांना सेक्स रॅकेटमध्ये ढकललं जायचं. या कॅफेच्या माध्यमातून अनमोलने 18 ते 40 वर्षांच्या मुली आणि महिलांना या सेक्स रॅकेटमध्ये अडकवलंय अशी माहिती सध्या समोर आली आहे. पोलिसांनी ज्या 9 जणांना पकडलंय त्यांच्या मोबाईलमधनं त्यांनी त्या 29 मार्च ते 4 एप्रिल या काळात कोणाकोणाला फोन करून बोलावलं, मुलीच्या रेपमध्ये कोण कोण दोषी आहेत याचा शोध सध्या पोलीस घेत आहेत. इतर आरोपी या माध्यमातून पोलिसाच्या गळाला लागू शकतील असंही पोलिसांचं म्हणणं आहे. पण त्याचबरोबर मुलीला कुठल्या भागात नेऊन रेप केला गेला होता, तिथली यंत्रणा सुद्धा या गँगरेपमध्ये सहभागी आहे का याचाही पोलीस शोध घेत आहेत. तसंच सेक्स रॅकेटमध्ये इतर आणखीन कोणी सहभागी आहे का की ही एवढीच टोळी आहे याच्या दृष्टीनं सुद्धा पोलिसांचा शोध तपास सुरू आहे. सध्या वेगवेगळ्या माध्यमातून पोलीस शोध घेत आहेत. ज्या मुलीवर अत्याचार झाला ती कॉलेजात शिकत होती आणि पार्ट टाइम जॉब सुद्धा करत होती. तिच्या पाठी तिची 5 भावंडं आहेत. या घटनेनंतर ती धक्क्यात आहेच, पण तिचं कुटुंबही भीतीच्या सावटात आहे. इतर आरोपींचा सध्या पोलीस शोध घेत आहेत. पण त्याचबरोबर या सेक्स रॅकेटमध्ये अडकलेले क्लायंट सुद्धा पोलीस शोधतायत. गँगरेपमध्ये सहभागी असलेले आरोपी हे कॅफेमध्ये येणारे रेग्युलर क्लायंट आहेत का याचाही पोलिसांकडनं शोध सुरू आहे. त्या माध्यमातून पोलीस सेक्स रॅकेटबद्दल अधिकाधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न करतायत. पण या सगळ्या घटनेनंतर अगदी छोट्याशा गल्लीबोळात सुरू असणाऱ्या या कॅफेमुळे मात्र तिथं वाराणसीमध्ये प्रचंड दहशत आहे.